सुमे, लग्न झाल्यावर कसं वाटतंय आता? खुश ना? हाँ। तू आता बंगल्यावर राहायला आलीस, काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही। सगळं एकदम ओके आहे ना? बाकी काय मग? आज आपलं भेटायचं ठरलं होतं म्हणून आलोय ना आपण. हाँ। भेटायचं बोलायचं होतं म्हणून आलोय ना आपण. हाँ। मग आल्यापासून फक्त मीच बोलतोय, तू नुसती हू हूच करतेस. अरे मग काय करू? तुझे प्रश्न विचारतोस त्याचे उत्तर देते मी. आपण काय प्रश्नोत्तर खेळायला भेटलोय का इथे? मी तुला काय पाहिजे पायलट? मी आल्यापासून बघते प्रश्न विचारतोस मला. काय कळतं का नाही? याला काय म्हणतात माहितीये? काय काय? काय? चोराच्या उलट्या बोंबा. मी माझी महत्वाची मीटिंग सोडून आले तुझ्यासाठी आणि तू जाऊ दे. कसली मीटिंग? नाही काय नाही. पायलट कसली मीटिंग? काही नाही. मम्मानी काही राजकीय मंडळी बोलवली आज भेटायला. आणि तू ते सगळं सोडून इथं आलास? तुझ्यासाठी सुने, तुझ्यासाठी. माझ्यासाठी? अजिबात नाही. हे असं केलंस तर लोक काय म्हणणार? नवऱ्याला बिघडवलं बायकोनं, त्याला अजिबात काम करू देत नाही म्हणून. आणि तुला मी सांगितलं होतं मीटिंग बुडवून यायला. आता हे काय तुझं नवीन? माझं नाही, तुझं काम चुकारपण आहे. माझा? मग काय पायलट, तुला पहिल्यापासून बघते बर का मी. तू लय मोठं काम चुकारायस. आणि परत जर का असं केलंस ना तर याद राख. एक मिनिट सुमे, हे बरोबर नाही आहे. तुम्ही कायम बरोबर असते. आणि आता तू माझा नवरा आहेस तर तू पण बरोबर वागायला पाहिजेस. माझी जिम्मेदारी आहेस तू, कळलं? हो कळलं. चला निघूयात आता. थांब, आपण बोला आलोय ना? हो पण आता मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. पण मला बोलायचंय की. बस एक मिनिट. कायम तुझ्याच इच्छेनं वागायचं का मी चाललोय. मी खरंच चाललोय. थांब. पायलट साहेब, ओ पायलट साहेब, अहो नाकाच्या शेंड्यावर राग आला की तुमच्या? मला बोलायचंच नाही आता तुझ्याशी. अगं बाई, लयच राग आलेला दिसतोय. बरं सांगा, तुमच्या रागाचं लोणी कसं करायचं ते? सॉरी, माफ करा. सांगा की कसं करायचं तुमच्या रागाचं लोणी? सांगा लवकर. माझ्या रागाचं लोणी करायचं तर फक्त आणि फक्त एकच उपाय. मला कळला तुझा उपाय. मग आता घरी जा. सुमे, तू माझ्या रागाचं लोणी करणार असं म्हणालीस आणि मी उपाय पण सांगितलाय. मग सुमे, मग आता पळ काढायचा नाही. माझ्या रागाचं लोणी झालंच पाहिजे. तू डोसकं चालते उलट. घरी जा. अजिबात नाही. तुम्ही माझ्या रागाचं लोणी झालंच पाहिजे. घरी जा. सुमे, रागाचं लोणी झालंच पाहिजे. पायलट घरी जा. सुमे, काय? घरी जा. आई, अरे देवा, हे विठ्ठला पांडुरंगा नारायणा. आई 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 आई, अरे बघा रे. आई अहो मामासाहेब असं करू नका हो. मी तुमच्या पाया पडतो मामासाहेब. अरे बबन, कुठे गेला रे तू? अरे मी मेलो तर तुझं लग्न कोण लावणार सांग मला. ते बबनच्या लग्नाचं सोडा, तुमचं बघा आधी. अहो मला सांगायचं रे, असं मला उलट का टाकलंय ते? सगळ्या गोष्टी उलट होत आहेत म्हणून.
तुमचे सगळे उपाय उलटे पडतायत म्हणून उलट टांगलंय तुम्हाला. अहो काय उलट होते सांगा तरी मला. तुम्ही काय सांगितलं होतं गुरुजी? ज्या मुलीच्या पत्रिकेत राजयोग असेल त्या मुलीशी लग्न लावून दिलं तर समोर मुख्यमंत्री होईल. अहो बरोबरच आहे, तुमच्या भल्यासाठीच केलंय. अहो काहीच भलं होत नाही गुरुजी, सगळं उलटच होत आहे म्हणून तर तुम्हाला उलट्या लटकवलंय ना. अहो काय उलट होते गुरुजी, अहो आज समोरच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होणार होती, मुख्यमंत्री पदाचा नारळ फुटणार होता. म्हणजे? अहो म्हणजे काय, सगळे नेते मंडळी पुढारी मंडळी आली होती मीटिंग साठी, पण समोर साहेब मीटिंग सोडून निघून गेले. अहो अहो समर साहेबांचं महत्वाचं काम असेल काहीतरी. महत्वाचं? त्या खानावळवालीला भेटायला गेला होता तो. तेही महत्वाची मीटिंग सोडून. बोला का होतंय असं उलट? अहो आधी माझं पान सुलट करा, मग काय ते विचार करून सांगतो. सरळ करा यांना. आता सांगा का होतंय असं? अहो ती मुलगी नव्हती ना घरात, तुम्हाला सांगितलं ना की तिच्या नशिबाची जोड पाहिजे समर साहेबांना म्हणून. गुरुजी, लग्न झालं, फेरे घेतले, मंगळसूत्र बांधलं, आता तिचं नशीब समरशी जोडलं गेलंय. अहो नाही ताई मॅडम, अहो असं नसतं, ती मुलगी पाहिजे ना सोबत. तिला या घरात प्रवेश नाही. अहो मग तुमची रमी बसणारच नाही. गुरुजी, अहो असं नसतं हो मामासाहेब, त्या मुलीच्या पत्रिकेचा प्रभाव जर त्या समर साहेबांवरती पडायचा असेल तर ती मुलगी पाहिजे हो घरात. अहो नुसतं पाहिजे असं नाही, तर ताई मॅडमनी तिचा सून म्हणून स्वीकार केला पाहिजे. अजिबात नाही. तिची लायकी आहे का माझी सून म्हणून घ्यायची? अहो म्हणून सगळं उलट होतंय. अहो मनी नाही भाव आणि देवा मला पाव, असं कसं चालेल ताई मॅडम? मग आता त्या मुलीला मनापासून सून म्हणून स्वीकारा आणि मानानं तिला घरात घेऊन या. अहो ते तुमचं लागणारं पान आहे, ते पान असल्याशिवाय तुमची रमी बसणारच नाही, त्याशिवाय समरसाहेब मुख्यमंत्री होणारच नाही. ताई आता? अहो सांगितलं ना, ताई मॅडमनी तिला मानानं सून म्हणून घरात घेतलंच पाहिजे. ताई आता काय ग? आता काय? आण तिला घरात, मग बघू काय करायचं ते. ताई ताई, अगं किती वेळ तू शांत राहणार आहेस? तू काही बोलली नाहीस तर मला कसं कळणार? काय माहित करून घ्यायचंय तुला नरसू? नाही नाही, पण तू एवढी शांत राहिलीस की मला म्हणजे मला मला माहिती आहे की ती मुलगी तुला घरात नकोय, पण ताई नाईलाज आहे का आपला? म्हणजे मला हेही माहिती आहे की नाईलाजाने तू तिला घरात घेतीयस. सगळंच तर माहितीये तुला नरसू. हो, पण तू एवढी शांत राहिलीस म्हणजे मग मग काय करू मी असं म्हणणं आहे तुझं नरसू? नाही ताई, तू नको काही करूस, तू ठरव फक्त आणि मला सांग. मी आहे ना, मी करतो, पण तू काळजी करू नकोस. तुला एक गोष्ट सांगितली होती, केलीस? कुठली ताई? त्या खानावळवालीला समरपासून दूर ठेवायला सांगितलं होतं तुला. त्या खानावळवालीची माझ्या समोरवर सावली सुद्धा नकोय असं सांगितलं होतं मी तुला. सांगितलं होतं ना? जमलं? नाही ताई, ते गुरुजी सांगतायत की ती समर सोबत पाहिजे, मग आपण काय करायचं? आणि आपलं मुख्य टार्गेट काय आहे की समरला मुख्यमंत्री पद मिळवून द्यायचं. हो ना? आणि मला काय म्हणायचंय ताई की गुरुजी सांगतायत त्याप्रमाणे तू त्या खानावळवालीला सून म्हणून. अनुराधा, इथं बाहेर का बसलीस? डास चावतील ना. आज जाऊया का? नाही नरसिंगराव, पाऊस गेलाय आता आणि डास पण नाहीत एवढे. इथंच बसूया मोकळ्या हवेत. मी ताई, समर आलं.
मम्मा, मम्मा, आय एम व्हेरी सॉरी. मगाशी जरा अर्जंट जावं लागलं मला. समर तू ताई, समर तू मीटिंग अर्ध्यावर सोडून गेलास हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. मम्मा, अगं पण माझा नाईलाज होता. कसला नाहीला समर? मी सुमीला शब्द दिला होता मी तिला भेटायला येतोय म्हणून. अरे पण मग ताईच्या शब्दाचं काय? तू तिचा शब्द मोडून सगळ्या नेत्यांसमोर मीटिंग अर्धवट सोडून निघून गेलास. पण असं 4 माणसात एकत निघून जाणं बरं दिसत नाही ना. आणि राजकारणात ते चालतही नाही. डॅडी, पण त्यावेळी मला काहीच कळलं नाही म्हणून तर मी आता सॉरी म्हणतोय. अरे हो, पण मग ताईचा शब्द. नरसू, समर तू तुझ्या मुख्यमंत्री पदाच्या आड कुठलीही गोष्ट येऊ देणार नाहीस असा शब्द दिला होतास मला, आठवतंय? पण मी सुमीला शब्द दिला होता मम्मा, म्हणूनच मी. नरसू, सुनबाईंना उद्याच्या उद्या घरी आण. ताई, हो, बाहेर पण संपलंय ना. आता मला माझी सून या घरात हवी. हो ताई, हो हो ताई. समर, दमला असशील ना? जा जा, रेस्ट कर. हो मम्मा, पण तू चिडली नाहीयेस ना? अरे नाही, अजिबात नाही. पण मुख्यमंत्री पद आणि राजकारणावर लक्ष असू दे. हो नक्कीच, येतो मी. गुड नाईट. गुड नाईट. ताई, तू खरंच त्या खानावळीला सून म्हणून स्वीकारणार आहेस? समर मुख्यमंत्री होईपर्यंत आता त्याचं लक्ष कुठेही जायला नको. उद्या ती घरात आली पाहिजे. वा, फार चांगला निर्णय घेतलास अनुराधा. ताई, मी लगेच सुरेश रावांना फोन करून कळवतो. नमस्कार सुरेशराव. नमस्कार मामासाहेब. कशा आहेत आमच्या मंत्री पाटलांच्या सुनबाई? लय बेस्ट आहेत बघा. तुम्ही? हा, आमचं सोडा हो. आमची मुलगी घरात आली ना की आम्ही खुश. कधी पाठवताय? राहू दे की 1-2-4 दिवस. अहो, असं कसं? आमची मुलगी घरात नाहीये ना तर कुणाला करमत नाहीये इथे. उद्याच्या उद्या पाठवून द्या. उद्या लगेच? उद्याच्या उद्या. चला ठेवतो, पाठवा बर का. नाही, येते बर का उद्या ती. तुम्ही आज तू मला सुनावलं, मम्माने पण मला सुनावलं. आजचा दिवसच बहुतेक ऐकून घ्यायचा आहे माझा. पायलट, चुकल्यावर ऐकून घ्यायचंच असतं माणसानं. तर माझं काय चुकलं? मम्माचं ऐकलं असतं तर तुला राग आला असता, आणि तुझं ऐकलं तर आता मम्माला राग आलाय. माझा राग आला? नाही नाही, माझ्यावरच रागवली ती. म्हणजे सगळं झालं तुझ्यामुळे आणि आता राग निघतोय माझ्यावर. हे काय बरोबर नाहीये सुने. वा रे वा पायलट, बरोबर काय झालं नाही. एक गोष्ट झाली की तुझ्या मनासारखी. कोणती? तुझ्या रागाचं. हा, काय काय? काय नाही. जेवलास तू? हो जेवलो. तू काहीतरी सांगत होतीस, पण काय? काय नाही म्हणलं की. पण तू सांगितल्याशिवाय कसं कळणार मला? जणू काय तुला माहितच नाही. नाही ग, मला खरंच माहित नाही. तू सांग ना. पायलट, आता लय आगोपणा केलास ना तर फोन मध्ये घुसून मारीन तुला. मी सांगू का ती मनासारखी झालेली गोष्ट? सांगतो. आज माझ्या रागाचं लोणी झालं. तू लाजतेस का? मग काय करू म्हणतोस? नाही, काही नाही. पण आज आणखी एक गोष्ट माझ्या मनासारखी झाली. काय? मम्माने तुला उद्याच्या उद्या घरी आणायला सांगितलंय. माहित आहे, तात्यांनी तर शिदोरीची तयारी पण सुरू केली. शिदोरी? हा, नवरी मुलगी सासरी जाताना सासरी गावात वाटायला शिदोरी घेऊन जाते. आणि तुला खाऊ वाटत म्हणून तात्या शेंगदाण्याच्या पोळ्या करतात.
अरे वा, आता मी पण उद्या येताना शिदोरी घेऊन येतो. सांग ना काय आणू? तू आणणार? तुझ्यासाठी आणणार मी. अच्छा, मग काय आणणार माझा नवरा? मी ते सरप्राईज आहे तुझ्यासाठी. ठीक आहे, बघू की उद्या. चल ठेवू का आता? तात्याने जरा मदत करते. ओके, उद्या भेटूया. बाय. साहेब. हॅलो साहेब. हॅलो बबन, कुठे आहेस रे? हाय की इथं का हो? ऐक ना, तू जरा पटकन बंगल्यावर आहे. आत्ता? हा. उद्या सकाळी आलं तर? अहो मुलतानी मातीचा डोस लावत होतो. नाही, आत्ता ये. आणि एक काम कर, जरा हळू ये, आवाज न करता. आणि तुझी बाईक ना बंगल्यापासून थोडी लांब लाव. लगेच यायलाच पाहिजे होय? हो ये. बरं चालतंय, येतो लगेच. लक्ष्मण, लक्ष्मण, लक्ष्मण. काय? ऐक, एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. आत्ता आत्ता. काय करतोय? काय करतोय? कुठं बसतोय? बंगल्यात. बंगल्यात काय तुझा गुट्टळ पुरलाय काय? आणि तू कोण? मी बबन. कशावरून तू बबन? थांबा जरा, एक मिनिट थांबा जरा, लगेच आलो. आता ओळखलं का? अरे आपलं तू बबनच आहे. मग तीच मागापासून मी सांगतोय, पण तुम्ही काटे घेऊन अंगावर येताय माझ्या. बबन तू जा. हा जातो. आणि मी मेन आहे तुमचा. माणसं ओळखा शिका जरा. होय होय, हा. चुकलं. लक्ष्मण, आज रात्री काही झालं तरी शिदोरी झालीच पाहिजे. पण साहेब थिदोली तात्याची बनवायची. मामा साहेबांनी मला ताईत सांगितलेलं नाही. अरे त्याच्यासाठीच तर बबनला बोलवलंय मी. बबनला त्याला कुठं आहे दूध? अरे बबन आहे हा, बबन आहे. हे काय? मुलतानी मातीचा लेप आहे. काय झालं? तावल्याला किती पण घातलं तरी तो तालात लावतो. कावल्याला किती पण घासलं तरी ग बस की रे जरा. साहेब सांगा कशाला मला बोलवलं? कशाला म्हणजे? उद्या सुमीला आणायला जायचं आपल्याला. आणि त्याच्यासाठी शिदोरी काय बनवायची ते विचारायला तुला बोलवलं. काय काय असतं शिदोरीत? आता सुरेशनं म्हणजे आम्ही तिकडं शेंगदाण्याच्या पोळ्या बनवल्या. अरे वा, आपण काय बनवायचं मग आता? आपण अनारस, शंकरपाळ्या, पुरणपोळ्या बनवूया असं छान. तुला अवदली थोप थांब ना ताईतली. आपल्याला आता लातलीच बनवायचं येतातलं. एका रात्री तुम्ही हा, मग कानावलं बनवूया. काय? कानावलं कानावलं? ताणवलं का? तलन द्या. हा, करंज्या. अच्छा करंज्या. हा, ठीक आहे. तुम्ही काय असेल ते ठरवा, आपण बनवूयात. चालतंय, ठरलं. मग कानावलं बनवायचं.